श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 176। आपले रहस्य दुसऱ्याला प्रकट करण्याचे निराकरण। संतोष वाटेने जात होते तेव्हा एका महात्म्याने म्हटले, का रे तू आम्हाला नमस्कार का करीत नाहीस? तसेच आपले नाथ पंथाचे कोणतेच संकेत का पाडित नाहीस असे का? हे ऐकून संतोष त्यांना आव्हान देत म्हणाला, तुमची परीक्षा पाहू। त्यांनी प्रति आव्हान दिले, ये आणि ते आपले सिद्धीचे प्रयोग दाखवू लागले। संतोषाचे ते सर्वज्ञांकडून मिळालेल्या स्थिती सामर्थ्याचे कार्य, त्यामुळे ते महात्मे हरले। संतोष तर आपले सिद्धीचे प्रयोग दाखवितच होते। ते महात्मे म्हणाले, अरे हा साक्षात गोरक्षनाथ रे, असे म्हणून त्यांचे पाय वंदिले, पानाचा विडा दिला, त्याला नमस्कार केला। मग संतोष सर्वज्ञांजवळ आला। सर्वज्ञांनी त्यांच्याकडे परीक्षार्थक मुद्रेने पाहिले आणि विचारले। तेव्हा संतोषाने सांगितले, जी मी वाटेने जात होतो तितक्यात एका महात्म्याने म्हटले, का रे तू आम्हाला नमस्कार का करीत नाहीस? आपले नाथ पंथीचे कोणतेच नियम पाळीत नाहीस असे का? मग मी म्हटले, या रे माझी बरोबरी करा पाहू। त्यांनी सांगितले, चला रे याची परीक्षा घेऊ। ते आपले सिद्धीचे प्रयोग दाखवू लागले। माझे आपल्या स्थिती सामर्थ्याचे असल्यामुळे ते हरले। मला त्यांनी म्हटले, अरे हा साक्षात गोरक्षनाथ रे, असे म्हणून माझ्या पायाचे वंदन केले, मला आदराने नमस्कार केला। मग सर्वज्ञांनी सांगितले, हा गा हे तुमचे रहस्य की मा आपुले रहस्य दे अनिका प्रति प्रकटीचे ना की। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।